नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रथमतः सर्वच जण म्हणत आहेत कृषी मंत्री साहेब तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन पाणी करा. काही शेतकऱ्यांनी कृषी मंत्री साहेबांना फोनसुद्धा केल्यात. पण मी खऱ्या अर्थाने एक सांगेन की कृषी मंत्री साहेबांविषयी जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याआधी मी मनापासून त्यांच्या कामासाठी टाळ्या वाजवतो. कारण मित्रांनो, कसं आहे, सगळ्यांबरोबर आपलं चांगलं आहे की नाही हे पाहण्यापेक्षा कोण कसं काम करतं आहे हे खूप महत्त्वाचं डिपेंड ठरतं. कारण आता आपण सगळेजण बघत असेल कृषी मंत्र्यांसाठी कुठली कामं असतात आणि कृषी मंत्री कुठलं काम करत आहेत. म्हणजे आज शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्यांची पाहणी करायला त्यांना वेळ नाही. कारण मागच्या बारीने शेतकरी हा पावसामुळे होरपला गेला, शेतकऱ्यांचा माल बांधावरती अक्षरशः सोडून गेला. आता युद्धामुळे शेतकऱ्याच्या मालाला मागणी नाही. आता युद्धाचा परिणाम शेतकऱ्यांच्या केळीवर झाला आहे, द्राक्षावरती झाला आहे, शेतकऱ्यांच्या कांद्यावरती सुद्धा परिणाम झाला आहे. पण कृषी मंत्री साहेब आपले आदरणीय श्री कृषी मंत्री साहेब तुम्ही कुठं आहात? तर तुम्ही आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जे महिलांवर दिवसा अत्याचार होतात, बलात्कार होतात, गुन्हेगार मोकाट फिरतात, महिला हुंड्याला बळी पडून आत्महत्या करतात, तेव्हा त्याकडं रुपालीताई कुठं असतात नसतात याच्या महाराष्ट्राला दिसत नाही. पण ते काही बंधू बाबांची पाया पडताना पूजा करताना जे व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण देत आहेत की ते व्हायरल असे झाले, ते तसे झाले, ते तसं नव्हतं. आजच्या महाराष्ट्रानं बघितलं त्याच्या सावरासावर करायची गरज नाही. कसं आहे ना कृषी मंत्री साहेब, अहो इथं शेतकरी मरायला लागला आहे. हो, शेतकऱ्यांकडे बघा. शेतकऱ्यांनी तुम्हाला डोक्यावरती आशीर्वाद ठेवून त्या खुर्चीत बसवलं आहे. ना आयोगाच्या अध्यक्षांनी बसवलं आहे, ना कुठल्या मंत्र्यांनी बसवलं आहे. आज शेतकऱ्यांसारखी बिकट परिस्थिती या महाराष्ट्रात कुणावरतीच नाही. एकतर मोदी साहेब तिकडं अमेरिकेबरोबर करार करतात, तिकडे माल इकडे घेतात, इकडे तिकडं, म्हणजे कोणच कुणाला थरा लागून देईनात. हां, आणि तुम्ही जे कृषी मंत्री आहात लोक तुम्हाला शेतकरी पुत्र म्हणत आहेत, तुम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी संधी दिली तर तुम्ही त्या आयोगाच्या अध्यक्षांच्या बाजू लावून धरतायत. पण त्यांना तुम्ही असे का सांगा ना, जेव्हा महिलांवरती खरंच तुमच्या सपोर्टची महिलांना गरज असते, महिलांवरती बलात्कार होतात, तेव्हा तुम्ही त्या घटना उचलून धरा, त्या बघा, त्या चेक करा. इकडे बंधू बाबाचे त्यांचे पाय तुटण्यापेक्षा खरंच शेतकरी आता शांत बसणार नाही. कृषी मंत्री साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, शेतकरी वैतागला आहे. फोन केला आहे, नशीब समजा तुमच्या दारात येऊन बसले तर तुम्हाला घराबाहेर पडता यायचं नाही, फोनवर भागवताय. हां, अहो काय करायचं हो शेतकऱ्यांनी? आज शेतकऱ्याला मरण्याची असं वाटतंय की मेलेल्यावर. अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी किडण्या विकून कर्ज भरलं आहे. इतकी तर शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. हां, आज एकही मंत्र्यांवर एवढं कर्ज असताना एकही मंत्री, खासदार, आमदार आत्महत्या करत नाही. पण शेतकरी जगासाठी पिकवतो आणि आज तोच खरा आत्महत्या करतोय. जरा मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे, नका हो एवढा शेतकऱ्याचा अंत पाहू नका. जरा शेतकऱ्याच्या बाजूने सहकार्य करा. त्या ताईंचे त्यांचं बघण्यापेक्षा जरा शेतकऱ्यांच्या बांधावरती या, शेतकऱ्यांकडे बघा. शेतकऱ्यांना तुमच्याकडून लई आशा नाही आहे, पण त्या आशयाची निराशा तरी करू नका हो कृषी मंत्री साहेब. जरा रोखठोक बोलतोय, व्हिडिओ तुम्हाला लागणार आहे पण लागू द्या. पण माझा शेतकरी राजा मरायला लागला आहे, त्याला पर्याय वाचवा. आज अन्नदाता भीक मागतोय, अन्नदाता, आणि तुम्ही मस्त फिरताय. कुणाची बाजू घ्यायची हे तरी तुम्ही ठरवा. हां, कुणासाठी आपण बांधतोय याचाही विचार करा. आज शेतकऱ्यांसाठी लढता तुम्ही कुणासाठी लढायला लागलाय? लढा, तुमचं मत आहे मांडा, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणं खूप गरजेचं आहे. या युद्धाचा परिणाम प्रत्येकाला बसतोय, झळा बसायला लागल्यात. शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालं आहे. ध्यानात घ्या, तुम्ही सत्तेत फक्त शेतकऱ्यांमुळे आहेत हे कदापि विसरून चालू नका. निसर्ग राजाशी शेतकऱ्याशी पंगा घेऊ नका.
त्यांना ठेवा. जय जवान जय किसान. कृषीमंत्री साहेब आता तरी जागेवरती येताल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच.